नमस्कार. OSM रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत. चला तर मग आजच्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण आलू भुजिया बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे हे 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे आपण 1 ते 2 शिट्ट्या करून उकडून घेऊया. तर आपण 15 मिनिटांसाठी बटाटे उकडायला ठेवणार आहोत. तर बटाटे उकडून झालेले आहेत. आपण बटाटे काढून घेऊया. हे मी थंड करून घेतलेले आहे. मी ह्या 2 बटाट्यांची साल काढून घेते. तुम्ही बघू शकता. साल काढल्यानंतर आपण एका ताटामध्ये मी छोटी किसणी घेतलेली आहे. त्याच्याने हे बटाटे किसून घेऊया. अशा पद्धतीने 2 बटाटे किसून घ्यायचे आहे. बटाटे किसून झाल्यानंतर हाताने परत असं चुरून घ्यायचं आहे. छान असा मऊ गोळा तयार होतो. या किसलेल्या बटाट्यामध्ये मी 1 चमचा तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, हळद पाव चमचा, आमचूर पावडर अर्धा चमचा आणि चवीपुरते मीठ घ्यायचं आहे. हे मी आता 1 वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. नंतर 2 ते 3 चमचे मी यात तेल घेतलेलं आहे. हे सर्व मिक्स करून आपण असा मऊ गोळा तयार करून घेऊया. हे मिश्रण तुम्हाला जर पातळ वाटत असेल तर तुम्ही परत थोडं चणा डाळीचे पीठ घेऊ शकता. तर या मिश्रणाचा मी छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे. भुजिया तयार करायला घेऊया. तर आपल्याला आलू भुजियासाठी हा सोऱ्या लागणार आहे. यात मी बारीक जाळी टाकून घेतलेली आहे. ह्या सोऱ्याला मी ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावून झाल्यानंतर लांबसर असा गोळा तयार करून आपण सोऱ्यामध्ये टाकणार आहोत. तर मी अशा पद्धतीने सोऱ्यामध्ये गोळा टाकून घेतलेला आहे. तर आलू भुजिया तळायला घेऊया. मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेलही छान गरम झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण आलू भुजिया तळून घेऊया. तर अशा प्रकारे आपण गॅसची फ्लेम लो ठेवून शेव छान मंद आचेवर एका बाजूला होऊ देऊया. शेव छान एका बाजूने खुसखुशीत झालेली आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण तशीच तळून घेऊया. 1 ते 2 वेळेस आपण पलटवून शेव खुसखुशीत अशी तळून घेणार आहोत. तर शेव खुसखुशीत तळून झालेले आहे. काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे. अशाच प्रकारे मी दुसरीही शेव तळून घेते.
तर पूर्ण शेव तळून झालेली आहे। किती छान अशी क्रंची झालेली आहे। आपण चुरा करून घेऊया। तर खाण्यासाठी तयार आहे आलू भुजिया। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। सर्वात आधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।